नमस्कार. दौलताबाद हा किल्ला देवगिरी या नावाने पण ओळखला जातो. हा किल्ला महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात दौलत या गावी आहे. उंच शंकूच्या आकाराच्या डोंगरावर हा किल्ला वसलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. यादव वंशातील राजा भिल्ला महाराजा या राजाने या किल्ल्याची स्थापना केली. देवगिरी किल्ल्यावर अतिशय आकर्षक अशा कोरीव बांधकाम असलेल्या कलाकृती आहेत. देवगिरी किल्ला या किल्ल्यावर अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक, बहामनी सुलतान आणि निजामशाहीतील राजांनी पण या किल्ल्यावर राज्य केलेले आहे. मराठा, पेशवे आणि हैदराबादचे निजाम यांनी पण या किल्ल्यावर राज्य केलेले आहे. या किल्ल्याची उंची 2975 फूट असून याची संरक्षक भिंत 200 मीटर उंच आणि 5 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हा गिरिदुर्ग पर्यटकांसाठी खूप आकर्षक असा किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी एक मोठे खंदक आहे. हे खंदक किल्ल्याचे संरक्षक म्हणून काम करत होते. हा किल्ला शत्रूला जिंकता येऊ नये म्हणून याच्या चहूबाजूने ते खंदक आहे. त्या खंदकामध्ये पाणी आहे आणि त्या काळी त्या पाण्यामध्ये मगरींसारखे प्राणी सोडलेले असल्यामुळे शत्रूला सहजासहजी ते खंदक पार करून किल्ल्यावर आक्रमण करता येत नव्हते, असं इतिहासात लिहिलेलं आहे. या किल्ल्यावर पंचधातूंनी बनवलेली एक तोफ आहे. ती तोफ एक शहर उद्ध्वस्त करेल एवढी ताकद त्या तोफेमध्ये आहे. तसेच या किल्ल्याच्या पायथ्याशी चांदमिनार ही पण अगदी आकर्षक अशी वास्तू आहे. बऱ्याच ठिकाणी पार्शियन भाषेत लेख लिहिलेले आहेत. तोफेवर पण पार्शियन भाषेतच काहीतरी लिहिलेलं दिसलं. इथे चिनी महाल, तसेच कालाकोट, महाकोट, अंबरकोट अशा वास्तू आहेत. तसेच या किल्ल्याच्या पायथ्याला मूर्ती मंदिर हे हिंदू मंदिर आहे. तसेच एक दर्गा पण आहे. मंदिरावर चढण्यासाठी खूप अशा दगडी पायऱ्या आहेत आणि वरती चढताना जागोजागी गुहा आहेत. त्या काळच्या गुप्त गुहा असाव्यात. दगडी खांब आणि लाकडी दरवाजे
हे या किल्ल्याचे आकर्षक असे स्थापत्य नमुने आहेत. वरती जाताना एका ठिकाणी एक मोठी लाकडी पेटी आहे. ती पेटी खूप जुनी असावी असे वाटते. किल्ल्याच्या वरती गेल्यावर खाली औरंगाबाद शहर हे दृश्य खूप छान दिसते. जमले तर तुम्ही पण दौलताबादला भेट द्या. धन्यवाद.